आणि आता बातम्यांची सुरुवात सविस्तर। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी आणि गरज पडली तर काँग्रेस ठाकरेंबरोबर सुद्धा चर्चा करू, तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केले। सुप्रिया सुळे सुद्धा बिनविरोध निवडीसाठी आग्रही आहेत आणि या संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। काँग्रेस आता विरोधात उमेदवार उभा करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सर्व मंत्री असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी असू आणि मोठ्या मताधिक्याने किंवा बिनविरोध होणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी हा राहू शकतो। आता 6 एप्रिलपासून मला असं वाटतं 22-23 एप्रिलला मतदान आहे आणि मग 4 तारखेला निकाल लागेल। तर त्या दृष्टिकोनातूनच आम्ही या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा अधिकतम प्रयत्न करतो आहोत। काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं, उत्तम काम केलेलं आहे आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते। तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं।